परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. सद्गुरूंना किती तुम्ही त्रास द्या, किती वेळाकडं बोला, एकदा तुम्ही सद्गुरूंचे झाल्यानंतर आणि सद्गुरू तुमचे झाल्यानंतर सद्गुरूंच्या मनामध्ये तोच भाव 12 महिने 32 काळ जागा असतो आणि त्या तऱ्हेने ते तुम्हाला तुमच्याशी वागत असतात, वर्तन करत असतात आणि वेळोवेळी तुम्हाला सहाय्य करत असतात. जर सद्गुरूंविषयी आदरभाव, प्रेमभाव जागा व्हावा अशी जर आपली इच्छा असेल तर आपण सुद्धा आपल्यातला स्वार्थी वृत्तीचा भाग त्याग करायला पाहिजे. खूप अवघड गोष्ट आहे, सांगायला, लिहायला, वाचायला, इथे वाचून दाखवायला अतिशय सोपं आहे, पण प्रत्यक्षात वागताना माणसाला स्वार्थभाव सोडता येईल का? सर्व जीवन हे स्वार्थाभोवती अडकलेलं आहे माणसाचं. प्रत्येक गोष्टीमध्ये काय मला मिळेल, मला किती फायदा होईल, याच्यात माझा काय स्वार्थ आहे, कुठला व्यवहार करताना मला काय मिळेल, हेच माणूस बघून तो व्यवहार करत असतो. सद्गुरूंचा तुमच्याशी झालेला व्यवहार असा कधीही नसतो, कारण सद्गुरू तुमच्याशी व्यवहार म्हणून करतच नाहीत. सद्गुरूंचं एक ते कर्तव्य आहे आणि सद्गुरूंनी तुम्हाला त्यांचं लेकरू मानलेलं आहे. अशा भूमिकेत सद्गुरू तुमचा सांभाळ करत असतात. जर सद्गुरूंचं प्रेम संपादन करायचं असेल तर निस्वार्थ बुद्धीने नामस्मरण करायला पाहिजे. आता हिने सांगितलं त्या प्रोफेसरला, त्यांनी सांगितलं मी माझ्या तोंडून बोलतो तू ग्रंथ वाचून करतोस. त्याच्या पुढचा असा भाग आहे की त्यांनी त्या प्रोफेसरच्या अंतस्थ बसलेल्या रामाचं दर्शन त्याला होण्याचा त्यांनी चंका बांधला. त्या व्यक्तीचं स्वतःचं स्वरूप काय आहे, त्या साधकाचं स्वरूप काय आहे, हे सद्गुरू तुम्हाला दाखवून द्यायच्या प्रयत्नात असतात. ज्या दिवशी आपली ती भावना जागी होईल की मी म्हणजे सद्गुरू आहे, सद्गुरू भगवंत कुठेही बाहेर नाही, माझ्या आतच आहे, ही जाणीव द्यावीची जागी होईल, त्या दिवशी तुमच्यातला स्वार्थभाव संपेल आणि तुम्हाला तुमच्या सद्गुरूंविषयी प्रेमाचा भाव जागा होईल. व्यवहारात एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते, संसारिक प्रेम असेल का व्यावहारिक असेल, त्याच्यासुद्धा स्वार्थ दडलेला आहे. एखादा माणूस जर कामाचा नसेल तर त्याच्यावर कोणी प्रेम करतं का सांगा? नाही सांगत. एखाद्या माणसाकडनं आपलं काही काम होणार असेल तर मग तो कोणीही असो, कोणीही असो, इतर वेळेला जातपात बघणारी जी माणसं असतात की नाही, ती त्यावेळेला जातपातही बघत नाहीत. त्या माणसाला आपल्या स्वयंपाक घरापर्यंत आणून बसवतात आणि खाऊ पिऊ घालतात, कारण स्वार्थ असतो. तर अध्यात्मामध्ये सुद्धा स्वार्थ ही वृत्ती चालत नाही. निस्वार्थ बुद्धीनेच ते स्मरण करायला पाहिजे. माळ दिलेली आहे, माळ तुमच्या गळ्यात आहे, ते माळ म्हणजेच माझं स्वरूप आहे, ही जशी भावना आहे तर ते माळ प्रत्यक्ष भक्तांना नेहमी हात लावताना मलाही निस्वार्थ बुद्धीने नाम करायचं आहे, ही जाणीव माणसाची जिवंत राहिली पाहिजे.